सांगली कुपवाड रोडवरील लक्ष्मीनगर येथील मालती डेव्हलपर्स या संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मालती डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा रमाकांत घोडके यांच्या आस्थापनामध्ये भारतरत्न, दीनदलितांचे कैवारी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। कार्यक्रमाचा आरंभ मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने झाला। यानंतर मालती डेव्हलपर्स सर्वेसर्वा आणि संस्थापक ॲडव्होकेट रमाकांत घोडके यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थितीत असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि आमंत्रितांचे या कार्यक्रमासाठी स्वागत केले। सर आहेत, आमचे सीए आदरणीय गायकवाड साहेब आहेत, लाड साहेब आहेत, ही सारीच मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत। आपले कलाम अण्णा आहेत, या ठिकाणी सागर भैया आहेत। तर तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हा कौटुंबिक छोटेखानी आमच्या ऑफिसच्या वतीनं मालती डेव्हलपर्सच्या वतीनं हा कार्यक्रम आपण साजरा करतोय। त्यांना अभिवादन आपण एकत्रितरित्या या निमित्तानं करतोय आणि हे करत असताना आपण सगळेजण या कार्यक्रमानंतर एकत्र नाश्ता पाणी पण घेणार आहे। तर हे एवढ्यासाठीच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती आपल्याला या निमित्तानं जागवता याव्यात। त्यांनी जे या देशासाठी केलं आहे ते सर्वांना परिचित व्हावं आणि त्यांना कुठंतरी आपण या निमित्तानं आदरांजली, श्रद्धांजली, भावांजली अर्पण करावी या हेतूने ह्या छोटेखानी कार्यक्रमाचा आपण आयोजन करतोय। आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्याबद्दल मालती डेव्हलपर्सच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि इथंच थांबतो। जय भारत, जय भीम, धन्यवाद। या कार्यक्रमासाठी उद्योजक मनोहर सारडा, प्रमोद लाड, कल्लाप्पा सुतार, CA लक्ष्मण गायकवाड, चिंचवाडे साहेब, मालती डेव्हलपरचे व्यवस्थापक मोहन सिंग राजपूत, RB पाटील आणि प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे नेटके आणि सुयोग्य संयोजन मालती डेव्हलपर्सच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अगदी नेटके केले होते। यावेळी प्राध्यापक घुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी माहिती सांगितली। त्यानंतर 11 एप्रिल हे आणि आज जगात सगळ्यात मान्यता प्राप्त जयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल ही जन्मतारीख। 14 एप्रिलला बाबासाहेब यांचा जन्म झाला आणि संपन्न केली। ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते आणि जनतेनं चालवलं राज्य म्हणजे लोकशाही। हे संविधान जगामध्ये अप्रतिम असं संविधान फक्त आणि फक्त भारत देशाचं आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेलं आहे। तर हा आपला सर्वांचा अभिमान आहे। उपस्थित सन्माननीय व्यासपीठ साहेब रमाकांत भाऊंच्या विनंतीला मानून आलेले सर्व मान्यवर माजी मित्र साहेब, लाडसाहेब, त्यांना हे वारसा आहे अगदी चळवळीपासून स्वातंत्र्याच्यापासून भोपाळचे पहिल्या आणि शेवटचे नगराध्यक्ष मोहनसिंग आणि सर्व माझे बंधू। आज खरोखरच आपण भाऊने एक छोटा कार्यक्रम केलेला आहे आणि हा खरंच चांगला आहे। ते महामानव आपल्या भारत भूमीमध्ये झालेले आहेत। त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये गेलेलं आहे। त्यानंतर क्रांतीज्योती फुले की ज्यांनी पहिली शाळा महिलांच्या फुलेवाड्यामध्ये पुण्यामध्ये काढली आणि भारतामध्ये पहिल्यांदा स्त्रिया शिक्षणाचे कुणी दरवाजे उघडल्याचे तर ते आदरणीय क्रांतीज्योती महात्मा फुले यांनी। आणि ह्या दोन मूर्तीबरोबर तिसरी मूर्ती जोडली जाते बहुजनाचे पहिले कैवारी करवीरचे राजेश्री आणि जनतेचे राजे शाहू महाराज। शिवाजी महाराजांना हे केलं संस्कृतीच्या वतीनं आपलं केंद्रीय संस्कृती निर्माण केलं, पण त्याच्यावरती खरी मोहर कुणी उठवली असेल तर ही त्रिमूर्ती आहेत शाहू फुले आंबेडकर आणि ती पहिल्यापासून शाहू फुले आंबेडकर विचाराचा पाईक आहे। पूर्वीपासून एक सामान्य कार्यकर्ता आहे। बघून मला बोलत आहे त्याबद्दल मी आलो। बाबासाहेबांचं जगामध्ये सर्वात जास्त उपयोग कोणाचे तर बाबासाहेब आहेत, सगळ्यात लोकप्रिय कोणाचे तर बाबासाहेब आहेत। आपण तर भारतमधील नागरिक आहे, आपले ते जे आहेत आपण त्यांना मानतो, पण जगामध्ये कुठेही जावा बाबासाहेब संविधान आज 1 नंबर झालेलं आहे। आज
भारतामध्ये 7,500 जाती समाजातील लोक आहेत, पण सगळे त्या भारतीय लोकांना एका ह्याच्यामध्ये फ्रेममध्ये बाबासाहेबांनी कव्हर केलं ते म्हणजे संविधान. आज जगाला लागलं असं संविधान आहे. हे संविधान मला कुठले राजकीय पक्ष टीका करायला नाही, हा हे स्टेज नाही, परंतु आपण सर्व शुद्ध नागरिक आहोत. BJP अटल बिहारी वाजपेयी चांगले होते, त्यांचा विश्वास होता. पण आता स्वतंत्र नागरिक आहेत. पक्षाचं मला एकच म्हणा, कुठल्या पक्षात टीका करत नाही. बाबासाहेबांनी केलेलं आणि सर्व जागतिक मान्यता असणारं संविधान हा सुख्यात आहे. मी कुठल्या पक्षाला मत द्या वगैरे म्हणणार नाही. मी स्वतः पण चळवळीला कार्य करत आहे. त्यामुळे त्याचा लोकशाही हक्क आणि तो सुद्धा हक्क आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. अगदी देशाचे पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो त्यांचा हक्क आणि आम्ही किंवा एखाद्या प्रकारात राहणारा नागरिक भारतीय यांना एकच वोट दिलं आहे. एवढं मोठं हत्यार लोकशाहीचं आपल्याला बाबासाहेब दिलं आहे. मला एवढं म्हणायचं की हे जे एवढं सुवर्ण त्याच्यामध्ये असणारं संविधान आज धोक्यात आहे. मलाही पुऱ्या पक्षात करत नाही. माझ्यापेक्षा आपण सुज्ञ आहात. आचारसंहिता इलेक्शन आलेलं आहे. जाता जाता एकच म्हणेल, रमण भाऊ आमचं पहिल्यापासून प्रेम आहे. आणि आपला पक्ष असताना वगैरे आम्ही नेहमी एकत्र राहिलेलो आपण व्यक्ती सदस्य आणि सभापती ते पाहिलेलं आहे. आम्ही माझी रमण भावना एक सूचना म्हणेल मी, कारण थोडा बिझनेस आहे त्यांच्यापेक्षा. मिरजमध्ये तुम्ही तयारी करा, तुम्हाला आमदार व्हायचं आम्हाला बघायचं आहे. आणि हा सुद्धा हक्क बाबासाहेबांनाच दिलेला आहे. पुणे करारामध्ये महात्मा गांधी बाबासाहेब यांचं हे झाल्यानंतर माझ्या लोकांना आज न उद्या परिस्थिती येऊन त्यासाठी प्रतिनिधी निवडावं आणि त्यासाठी काही मतदारसंघ राखीव ठेवलेले आहेत. तसाच मिरज हा मतदारसंघ राखीव आहे आणि हा पुणे करारामध्ये बाबासाहेबांनाच दिलेल्या संविधानामध्ये आपल्याला मोठा आधार आहे, हातचा आहे. त्यामुळे ते तुम्हाला हे करतो की तुम्ही लढा, तुमच्याकडे आहे, सगळं आहे. आपल्यापासून आलेले कोण आहेत, माणसं ठेवलेले आहेत, खासदार साहेबांसारखे लढण्यासाठी आम्ही कार्यकर्ते आहोत बरोबर. आणि ते चांगल्या पद्धतीनं लढा आमदार व्हाल आणि व्हावे अशी माझी अपेक्षा आहे.